नांदुरा शहरात ठाणेदारांच्या आशीर्वादामुळे वली मटक्याचा धंदा फोफावला, पोलीस यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह. नांदुरा. संपूर्ण जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कारवाईचे आदेश असतानाही नांदुरा शहरातील गैबीनगरसह परिसरात वली मटका आणि इतर अवैध धंदे खुलेआम सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे स्थानिक ठाणेदारांच्या आशीर्वादामुळे हे अवैध व्यवहार निर्भयपणे चालत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. पोलीस प्रशासनाकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सरकारी पगार कमी पडतो का, असा सवाल नागरिक विचारू लागले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक तांबे साहेबांनी काही महिन्यांपूर्वीच अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाईचे स्पष्ट आदेश दिले होते. तरीही नांदुरा शहरात या आदेशांची पायमल्ली होत असून पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि अवैध धंद्यांना कायमस्वरूपी आळा घालावा, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. इसमें कुछ करेक्शन करणे. नांदुरा शहरात ठाणेदारांच्या आशीर्वादामुळे वली मटक्याचा धंदा फोफावला, पोलीस यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह. नांदुरा. संपूर्ण जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कारवाईचे आदेश असतानाही नांदुरा शहरातील गैबीनगरसह पातुर्डा चौकी परिसरात वली मटका आणि इतर अवैध धंदे खुलेआम सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे स्थानिक ठाणेदारांच्या आशीर्वादामुळे हे अवैध व्यवहार निर्भयपणे चालत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. पोलीस प्रशासनाकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सरकारी पगार कमी पडतो का, असा सवाल नागरिक विचारू लागले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक तांबे साहेबांनी काही महिन्यांपूर्वीच अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाईचे स्पष्ट आदेश दिले होते. तरीही नांदुरा शहरात या आदेशांची पायमल्ली होत असून पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि अवैध धंद्यांना कायमस्वरूपी आळा घालावा, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. विशेष ठाणेदार विलास पाटील यांची बदली झाली असून सुद्धा बदलीला स्थगिती मिळावी म्हणून वरिष्ठांकडे मागणीही होत असल्याची चर्चा नांदुरा शहरात जोर धरत आहे.